नमस्कार. कसे आहेत सगळे? सगळे छानच असतील. तर आजचा विषय म्हणजे सगळ्यांचा आवडीचा विषय आहे. तर स्क्रीनवरती जी-आर दिलेला आहे. तर थोडंसं जी-आरचं विश्लेषण करू आपण आणि डी-ए राज्य शासकीय इतर पात्र कर्मचारी अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर दिनांक 1 जुलै 2025 पासून सुधारणा करण्याबाबत. डी-ए वेतनवाढ दर म्हणलं तर कर्मचाऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न. तर डी-ए वाढलेला आहे. तर डी-ए मध्ये तुम्ही जर पाहिलं तर 55% वरून 58% डी-ए झालेला आहे. 25 फेब्रुवारी 2026 रोजी जी-आर निघालेला आहे. परंतु थोडंसं उशीर झालाय मला व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी. तर याच्यामध्ये आपण विश्लेषण करणार आहे. डी-ए नेमकं कुठून कुठपर्यंत आपल्याला भेटलेला आहे आणि कसा कॅल्क्युलेट करायचा. तर ते पाहूया. स्क्रीनवरती जी-आर पाहू शकता तुम्ही. 25 फेब्रुवारी 2026 रोजी जी-आर निघालेला आहे. राज्य शासकीय कर्मचारी मागे भत्त्यात दर सुधारणा करणे शासनाचे विधानाधीन होते. शासन असे आदेश देते की दिनांक 1 जुलै 2025 पासून 7 वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय भत्त्याचा दर 55 वरून 58% करण्यात यावा. दिनांक 1 फेब्रुवारी 2026 पासून सदर महागाई भत्ता वाढ रोखीने देण्यात आवी. तर डी आहे 55 वरून 58% झालेला आहे. तर हा इफेक्ट 1 जुलै 2025 पासून राहणार आहे. आणि 58% जो जी आर आहे ना, तर फेब्रुवारी महिन्यापासून रोखीनं देण्याबाबत सांगितलेला आहे. पण आता काही जिल्हा परिषदामध्ये अशी अडचण आहे की फेब्रुवारीचे बिल पहिलेच लॉक केलेले होते. त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये ती वाढ देता आलेली नाही. तर त्यांच्यासाठी तक्त्यामध्ये व्यवस्थित बनवलेलं आहे. ते मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात सगट डी-ए ॲड करून तो फरक देऊ शकता. तर पुढं जी आर दिलेला आहे अजून माहे जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी मार्च 2026 या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी. उर्वरित कालावधीतील थकबाकीबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. तर यामध्ये जी फरक आहे तर फरकाचा तक्ता आपण एक्सेल शीटमध्ये दिलेला आहे. तर पूर्ण 8 महिन्याचा फरक असणार, पण शासनाने याच्यामध्ये 2 तुकडे केलेले आहे. 4 महिन्याचा फरक नगदी देण्यास सांगितलेला आहे आणि उर्वरित महिन्याचा जो 3 महिन्याचा राहील तर तो 3 महिन्याचा फरक त्यासाठी नंतर स्वतंत्र शासन निर्णय येणार आहे. तर याबाबत आपण पाहूया की कशा पद्धतीनं तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. तरी एक्सेल शीट बनवलेली आहे. तर जर बघितलं तर तुम्ही एक्सेल शीटमध्ये डाटा जो आहे तो आता जर तयार केला तर भविष्यामध्ये जो राहिलेला 3 महिन्याचा डी-ए फरकाचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काम करता म्हणजे वेगळं काम करायची आवश्यकता नाही. तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मी दोन्ही शीट दिलेले आहेत डी-ए. त्याच्यामध्ये आता एकत्रित 8 महिन्याची शीट तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये जुलैपासून ते फेब्रुवारीपर्यंत. कारण की काही जिल्ह्याचे किंवा जिल्हा परिषद किंवा इतर डिपार्टमेंटचे फेब्रुवारीमध्ये बिल लॉक झाले किंवा डी जो आहे तो अपडेट झालेला नव्हता. त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा फरक दिलेला नाही. ज्यांनी फेब्रुवारी महिन्यापासून फरक दिलेला आहे त्यांनी 8 नंबरची शीट डिलीट केली तरी चाललं अशा पद्धतीनं. तर अशा पद्धतीने 8 महिन्याचा फरक दिलेला आहे. तर इथं 2 रक्कम दिलेल्या आहे मी. पहिले 4 महिन्याचा आणि फेब्रुवारी सगट 5,640 आणि उर्वरित 3 महिन्याचा 3,384 म्हणजे टोटल डी-ए फरक रक्कम आहे 9,024. यामधली तुम्हाला थकबाकी 4 महिन्याची आणि फेब्रुवारी महिन्याची एकूण 5 महिन्याची 5,640 आणि ही नंतर ज्या टायमाला जी-आर येईल त्यावेळेस तुम्हाला वेगळं काम करायची गरज नाही. त्यावेळेस ही 3,384 रक्कम तुम्हाला देता येईल. तर अशा पद्धतीने तुम्ही एक्सेल शीटमध्ये फक्त बेसिक जर टाकलं तर बाकी कॅल्क्युलेट रक्कम होऊन जाईल. आणि काहींच्या बाबतीत जानेवारीमध्ये वेतनवाढ असतील काही कर्मचाऱ्यांचे तर इथं जानेवारीच्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीनं शीट दिलेली आहे. त्यामध्ये फक्त तुम्हाला बेसिक चेंज करायचं आहे. त्याच्यामुळं ऑटोमॅटिक डी-ए तुमचं कॅल्क्युलेट होईल. आणि ज्यांनी वेगवेगळं शीटमध्ये जर तुम्हाला डाटा तयार करायचा असेल तर अशा पद्धतीनं पण तुम्ही करू शकता. जुलै टू ज्याने फेब्रुवारी महिन्याचं दिलं नाही त्यांच्यासाठी वरील शीट आहे फेब्रुवारीपर्यंत 5,640 आणि ही उर्वरित ज्यावेळेस पुढचं जे आर आहे त्यावेळेस तुम्हाला म्हणजे हे वेगळं काम करायची गरज नाही. या शीटमध्ये तुम्ही आताच डाटा तयार करून ठेवला तर नंतर तुम्हाला तो कामी येईल. तर अशा पद्धतीनं दोन्ही शीटमध्ये तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीनं डी-आर कॅल्क्युलेट केलेला आहे आपण. तर याच्यानंतर आता पंचायत राज सेवा प्रणालीमध्ये डी-एचं इफेक्ट कसा कसा द्यायचा त्यामध्ये 55 वरून 58 जो झालेला आहे तो फरक
आणि त्याच्यामध्ये त्याच्यासाठी आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनविणार आहे. तर पंचायत राज सेवार्थमध्ये जो DA आपल्याला भेटतो, DA एरियर्स, त्याचं NPS 10% कपात करून बिल कसे बनवायचे त्याबाबत आपण स्वतंत्र व्हिडिओ टाकणार आहे. तर धन्यवाद.